यम्मी. चपातीसोबत गरमागरम पिठलं आणि आमटी. पण ही आमटी, हे पिठलं डाळीचं नाही आहे, हे आहे कुळथाचं. कोकणातले असाल तर तुम्हाला कुळथाचा हा पदार्थ कळलाच असेल रंगावरूनच. पण जर नसाल, कधी कुळीथ ट्राय केले नसतील, तर आज तुम्हाला याच्या भारी रेसिपीज बघायला मिळणार आहेत. सो लेट्स गेट स्टार्टेड. नमस्कार, मी खुशबू तावडेच्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करते. थँक्यू सो मच. वेलकम बॅक टू खुशी की बात. तुमच्या खूप सुंदर प्रतिसादामुळे आम्ही अजून एक पौष्टिक पदार्थ तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत, ज्याचं नाव आहे कुळीथ. कुळीथ. याला हलगे असंही म्हणतात काही ठिकाणी, आणि इंग्लिशमध्ये याला हॉर्स ग्रॅम असं म्हटलं जातं. या पदार्थाचं महत्त्व तुम्हाला हळूहळू व्हिडिओमध्ये आम्ही सांगणारच आहोत. पण एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे याचे खूप व्हेरिएशन्स करता येतात. कुळीथ हे एक धान्य आहे आणि ज्याबद्दल कोकणात खूप जास्त वापर केला जातो. आणि त्याचसोबत तुम्हा सगळ्यांना ह्याची माहिती मिळावी अशी माझ्या मम्मीची इच्छा होती, म्हणून आम्ही हा पदार्थ तुम्हाला दाखवतोय. तर बरेच व्हेरिएशन्स करता येतात कुळथाचे. आपण त्यातलं बनवणार आहोत आज कुळथाचं सूप किंवा आमटी म्हणा, आणि कुळथाचं पिठलं. येस. सो कुळथाची भाजी करता येते, डोसे करता येतात, सुकी उसळ, पातळ आमटी, बरंच काय 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 करता येतं. सो आम्ही त्यातलं आज करणार पिठलं आणि सूप, जे खूप पौष्टिक आहे, जे मी पोस्ट डिलिव्हरीसुद्धा खाल्लं आहे आणि त्याच्या आधीसुद्धा खाल्लं आहे आणि लहानपणापासून खात आले. सो लेट्स बिगिन. कशाला सुरुवात करणार आहोत मम्मा? आधी आपण सूप बनवूया. आता हे कुळीथ आपण त्याला मोड काढून घेतले. कुळीथ घेतले, त्याचा एक रात्र त्याला भिजवून घेतले आणि त्याला मोड काढले एक दिवस. मोड काढून आल्यावर त्याला तुम्ही उकडवून घेतले. त्याचं हे उकडून झाल्यावरचं हे कुळीथ आहे. उकडलेले मी वाटप काढते. तर यासाठी आपण वाटणाची तयारी करूया. वाटणामध्ये या सगळ्या गोष्टी लागणार आहेत. अगदी आपलं रेग्युलर वाटण आहे, ज्यामध्ये आम्ही कोकणामध्ये जसं क्विक वाटण बनवतो ते आम्ही तुम्हाला आता सांगतो. सो आपल्याला पाहिजे ओलं खोबरं, सुकं खोबरं, कढीपत्ता, आलं, लसूण, आपलं रेग्युलर लाल तिखट, जे काही तुम्ही घरात वापरता ते, हळद, हिंग आणि कांदा. तर आधी आपण एवढंच आलं, लसूण, खोबरं, कढीपत्ता आपण मिक्सरला लावणार. आलं, लसूण, कढीपत्ता, खोबऱ्याचं वाटण तयार आहे. ते बाहेर काढून आपण त्यातच थोडे कुळीथ वाटून घेणार आहोत, कारण कुळीथ शिजायला थोडेसे कठीण असतात. सुरुवातीलाच आपण कुळीथ जे भिजवून ठेवले होते, त्याला मोड काढले होते, ते उकडवले आणि आपण ते मिक्सरमधून वाटून घेतले. त्याचसोबत खोबऱ्याचं वाटण थोडंसं तयार केलं. सो आता पुढची प्रोसेस अगदीच फास्ट होईल. आता आपण बनवतो सगळ्यात पहिले कुळथाची आमटी बनवते. आमटीसाठी आपल्याला आता फोडणी द्यायची आहे. कुळथाच्या आमटीसाठी तेलात टाकायचं लसूण आणि कढीपत्ता. छान तडतडला की त्यामध्ये कांदा परतून घ्यायचा आहे. फोडणीची तयारी सुरू असतानाच थोडं पाणी गरम करत ठेवायचे. त्यानंतर फोडणीत टाकणार आहोत थोडंसं हिंग, त्याच्यामध्ये मी लाल तिखट, गॅस बारीक केले, करपून हळद, फोडणीतच आपण मीठ घातले. त्याच्यामध्ये उरलेले कुळीथ जे आपण उकडले होते त्यातले थोडे कुळीथ फोडणीत टाकायचे आहेत आणि उरलेले कुळीथ आपण मिक्सरला लावले होते ते वाटून घेऊन ते या फोडणीमध्ये टाकायचे आहेत. नीट मिक्स करून घ्यायचे. त्याचबरोबर कुळीथ उकडताना त्याचं थोडं जे पाणी उरलं होतं तेही अजिबात वेस्ट न करता या फोडणीमध्ये टाकायचं. आता वेळ आली आहे आपलं वाटण या फोडणीमध्ये टाकायची. ॲक्च्युली मला लहानपणापासून पिठलं म्हटलं की कुळथाचंच पिठलं माहिती आहे. म्हणजे मला बेसनाचं पिठलं किंवा झुणका, डाळीचं पिठलं आपण जे म्हणतो ते सगळं मला लग्नानंतर जास्त कळलं. आणि संग्रामकडे झुणका खूप खाल्ला जातो आणि मला असं व्हायचं की तुमच्याकडे कुळथाचं पिठलं नाही खात का?
सो तिथे कोल्हापूर बाजूला कुळीत हे माहीतच नव्हते. त्यामुळे मला असं वाटतं की बऱ्याच जणांना आपल्या हे व्हिडिओ जे बघतात त्यांना कुळीत हा प्रकार माहीत नसेल कदाचित. पण हा मामा जनरल स्टोअरमध्ये वगैरे मिळू शकतो, कुठेही मिळू शकतो. हा आरामात मिळतो. 12ही महिने आमच्या घरी उडदाचं पीठ अवेलेबल असतं. कारण 12 महिने 12, कारण आमच्याकडून गावावरून नेहमी येणारे खुशबूचे काका काकी, गणेश तावडे, अलका तावडे स्पेशली आमच्यासाठी भेट म्हणून पाठवत असतात. पौष्टिक असल्यामुळे गावी तर आमच्याकडे रोज रात्रीला हे केलं जातं, गरम पाणी ऍड करतात. तुम्हाला आठवतं की लहानपणापासून लहानपणी जेव्हा आई बाबा सुद्धा कामावरून यायचे ना, ते पटकन काही बनणार असं ते पिठलं, कुळथाचं पिठलं, आणि ते आम्ही आनंदाने जेवतो त्याच्याबरोबर. म्हणजे यायला पाहिजे ना, येतं ना ते समजायला. मग काय कोकणातल्या सगळ्यांना कळतं. या मालवणचा चेडू असा, मालवणचा चेडू हा कुळथाचं काय बनवतं बाई, काय चुकता काय माका सांगा. बोललाच नाही, करताना पण करता काय मम्मीच करता, तर त्याला काय सांगूची गरज नाही. तरी पण काही चुकलं सांगू शकला तर तुम्ही सांगू शकता. ॲक्च्युली आमचा लास्ट व्हिडिओ जो तुम्ही त्याला इतका सुंदर प्रतिसाद दिलाय ना की आम्हाला खरंच स्वतःहून वाटलं की पुन्हा काहीतरी बनवावं. जे पौष्टिक पदार्थ मम्मी मला खायला घालते ते सगळे तुमच्यापर्यंत पोहोचावेत असं वाटायला लागलं. पण कुळथाचं पिठलं, आमटी, भाजी जे काही आहे ते ऑल टाईम तुमचं फेवरेट असलंच पाहिजे, बिकॉज हे टेस्टी लागतं, खूपच सुंदर लागतं. आता ह्याला आमटीला उकळी येते, सूपला उकळी येते, सूप किंवा आमटी तुम्ही काही म्हणू शकता. तर आपण आता पिठल्याची तयारी करतोय का? हो. कुळथाचं महत्त्व सांगू तेवढं कमी आहे. म्हणजे जसे आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पौष्टिक खिरीमध्ये आयर्न आणि कॅल्शियम रिच गोष्टी बघितल्या, तसंच कुळीत हे प्रोटीन रिच म्हणजे प्रथिनं यामध्ये भरपूर आहेत. सो जे व्हेजिटेरियन आहे त्यांच्यासाठी कुळीत खूप उपयोगी आहे, जर ते नॉनव्हेज गोष्टी खात नसतील, कमी खात असतील. म्हणजे फॉर एन एक्झाम्पल, जर तुम्ही 60 ग्रॅम कुळीत घेतलं तर त्यामध्ये साधारण 2 अंड्यांइतकी ताकद असते. त्याचबरोबर ह्याला हॉर्स ग्रॅम असं इंग्लिशमध्ये म्हणतात. त्याचं का म्हणतात तुला माहिती आहे मम्मा? ताकदीसाठी असेल. येस, ताकदीसाठी. हॉर्स ग्रॅम म्हणजे घोडे जे असतात, जे शर्यतीत धावणारे घोडे असतात, त्यांना कुळीत दिलं जातं ॲज सुपर फूड. सो दिस इज रिअली अ सुपर फूड, जे स्पेशली मम्मीने मला थंडीत द्यायला सुरुवात केली. एक तर पोस्ट प्रेग्नन्सी खूप गरजेची असतेच, शरीरामध्ये ऊब, पण त्याचबरोबर गरजेचं असतं थंडीमध्ये ना उष्णता पाहिजे, कारण बाळाला सर्दी खोकला व्हायला नको, यासाठी काळजी घेण्यासाठी आईने ती काळजी घ्यावी लागते. त्यासाठी कुळीत हा खूप उपयुक्त पदार्थ आहे, ज्यामध्ये आपल्याला शरीराला ऊब मिळते, प्रोटीन्स मिळतात, कार्बोहायड्रेट सुद्धा असतात. सो एक पूर्ण मील तुमचा एका सूपमध्ये होऊन जातो. सूप जे आमटी म्हणून सुद्धा पिता येतं, तुम्ही भाताबरोबर पण खाऊ शकता. आणि पिठलं तोंडाला पाणी सुटतंय आधीच, ते सुद्धा भाताबरोबर खूप छान लागतं, भाकरीबरोबर छान लागतं. पिठलं बनवण्यासाठी आम्ही हे आमचं स्पेशल गावातलं कुळथाचं पीठ घेतलेलं आहे, जे खुशबूच्या काका काकीने पाठवलेलं आहे. हे बघा, म्हणजे पोळीत डायरेक्ट पोळीत त्याला अगोदर निवडून वगैरे घेऊन त्याला छान भाजलं जातं. भाजल्याच्या नंतर ते भरडले जातात, ती टरफलं काढून टाकली जातात आणि त्याच्यानंतर जी डाळ उरते त्याला छानपैकी दळून घेतात. ते चक्कीवर दळून मिळतं किंवा मग घरी जातं असेल तर ते पण दळलं जातात. आणि आमच्याकडे गावाला ती सगळी सोय आहे, त्याच्यामुळे आम्हाला नेहमी मिळतंय. तेवढे भाग्यवान आहोत आम्ही. करेक्ट. कुळथाचं पिठलं बनवण्यासाठी सर्वात आधी कुळथाचं पीठ थंड पाण्यात हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे त्याच्या गुठळ्या होणार नाहीत. कुळथाच्या पिठाची मला वाटतं गंमत अशी आहे, ती ना खूप कमीच घ्यावं लागतं. कारण मी कधी बघितलं माझं ना, म्हणजे जेव्हा मी शिकत होते ते वाढतंच, म्हणजे त्याला असं काय म्हणतात त्याला, अन्नपूर्ण देवीचा आशीर्वाद आहे या पिठावर. एक प्रकारे शिजलं की फुगत जातं आणि जास्त होतं. हां, ते जास्त होत जातं, म्हणजे तुम्हाला मग पाणी नंतर ॲड करावं लागतं. सो पहिले तुम्ही थोडंच हवं तर नंतर तुम्हाला ॲड करता येईल. सो अगदी छान कोकणी पद्धतीने आम्ही हे पिठलं बनवायला तुम्हाला शिकवणार आहोत. आता ह्याच्यासाठी स्पेशल मी वापरणार आहे खोबरेल तेलाची फोडणी. हे लक्षात ठेवा, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट अँड व्हेरी स्वादिष्ट की पिठलं बनवण्यासाठी तुम्ही वापरू शकता खोबरेल तेल. त्याचा सुगंध आणि टेस्ट छान येते. खोबरेल तेलाच्या फोडणीत टाकायचं आहे लसूण, मिरची आणि कढीपत्ता. फोडणी तडतडली की त्यात टाकायचा आहे चिरलेला कांदा.
थोडंसं हिंग, कांदा आता छान भाजला गेलेला आहे. आता मी थोडं मीठ टाकते यातमध्ये. मीठ कमीच टाकायचं, आता ते जास्त होऊन जातं. थोडीशी हळद, खोबरेल तेलाचा सुगंध, थोडीशी हळद, थोडी हळद. वाव. आता आपला हा पीठ ढवळत राहावं लागेल, नाही तर खाली चिटकतं ते. येस, लगेच मला हे काम दिलेलं आहे, त्यामुळे ते मी चोख करायचा प्रयत्न करते. लगेच चिकटतं ते. काय नाही, बारीक कर. अच्छा, बारीक गॅसवर आपण ते छान परतवूया. शिजवून घेऊया. वा 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 वा, घमघमाट. मला खूप गंमत वाटत असं साध्या साध्या गोष्टींमध्येच किती जास्त मज्जा असते. वाव, पाडलं. याचे आणखी व्हेरिएशन्स सुद्धा आहेत. ते जर तुम्हाला बघायचं असतील, ट्राय करायचे असतील तर आम्हाला कमेंटमध्ये सांगा, ते सुद्धा आम्ही तुम्हाला बनवून दाखवतो. तुमच्या समोर आम्ही हे पदार्थ बनवतोय, त्यामुळे तुम्हाला अंदाज आला असेल की किती पटापट हे पदार्थ तयार होऊ शकतात. बाई, चपाती भाकरीवर खायला एकदम उत्तम. एक चपाती एक्स्ट्राच जाईल. आपलं आता हे सुकं पिठलं तयार झालेलं आहे. तर घमघमाट सुटला आहे. मस्त खोबरेल तेल, लसूणची फोडणी, कढीपत्ता, टेस्टी. हे सुकं पिठलं तयार आहे. पिठलं तयार आहे. त्यावर भुरभुरायची आहे आपली आवडती कोथिंबीर आणि पुन्हा एकदा मस्त मिक्स करायचं आहे. आता हे खाण्यासाठी एकदम तयार आहे. शिजलेलं आहे, सगळं काही झालेलं आहे. एकदम टेस्टी आणि सुंदर सुगंध सुटलेला आहे. कुळथाचं सूप म्हणजेच आमटी आणि कुळथाचं पिठलं छान तयार आहे. आणि मला ते मी आत्ताच टेस्ट करायला चमचा दे ना. आत्ता इथे मला ते टेस्ट करायचं राहत नाही मला. यम्मी. सो प्रेग्नन्सीमध्ये, पोस्ट प्रेग्नन्सी किंवा रेग्युलर लाईफमध्ये तुम्ही प्लीज कुळीथ हे सुपरफूड, आपलं महाराष्ट्राचं सुपरफूड तुमच्या डाएटमध्ये ॲड करा. आणि थंडीमध्ये जास्त करा त्याचा. थंडीमध्ये तर कराच करा. थंडीमध्ये तर ह्याचा उपयोग तुम्ही सर्वांनी जरूर 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 करा. खूप सारा तुम्ही सुद्धा करा. तुमच्या आईला खायला घाला, तुमच्या घरातल्यांना खायला घाला. आणि आम्हाला कमेंट्समध्ये कळवा कसं वाटतं. यम्मी. आता अजून डिनरची वेळ झालेली नाही आहे. बाळं झोपलेत म्हणून आम्ही पटकन व्हिडिओ करून घेतला, पण मला असं वाटतं खावं. आहे तयार आहे, चपाती आता तयार आहे, भाकरी करूया आपण पाहिजे. खूप सुंदर झालेलं आहे. तर अशा प्रकारे अजून एक मस्त सुपरफूड पौष्टिक रेसिपी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. डू नॉट मिस कुळीथ. आम्हाला तुम्हाला रेग्युलर नॉर्मल पदार्थ दाखवायचे नव्हते, म्हणून असे शोधून आम्ही तुमच्यासाठी काढले आहेत. सो थँक्यू सो मच. जसं पहिल्या व्हिडिओला तुम्ही रिस्पॉन्स दिलात तसं तुम्हाला ही सुद्धा रेसिपी आवडेल. नक्कीच आवडेल. नक्कीच आवडेल. प्लीज आज तुमच्या जवळच्या एका दुकानात जाऊन कुळीथ घरी घेऊन या. आणि कुठे तुम्हाला टोमॅटोचं पीठ पण मिळेल, ते पिठं मिळतं तिथे तुम्हाला हे मिळेल. किंवा कोणत्या प्रकारची अडचण आली तर कमेंटमध्ये मेन्शन करा, आपण शोधून काढू की कुळीथ कुठे मिळतात. तर थँक्यू सो मच वन्स अगेन. अँड थँक्यू मम्मा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी. ही रेसिपी कशी वाटली हे बनवून नक्की सांगा. काही वेगळे व्हेरिएशन्स तुम्हाला माहीत असतील, आमचं काही चुकलं असेल तर आम्हाला कमेंटमध्ये कळवा. आणि लवकरच भेटू अशाच एखाद्या नवीन पौष्टिक रेसिपीसोबत. तोपर्यंत स्टे ट्यून्ड. बाय. मम्मा मस्त.